नमस्कार, मी श्रद्धा आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ करण्याचा काही हेतू नव्हता। काल व्हिडिओ झाला बाप्पाचं विसर्जन। आजचा व्हिडिओ देखील आपल्या सगळ्यात जवळच्या बाप्पाच्या विसर्जनाच्या विषयावर आहे, लालबागच्या राजाचा। तर काल बाप्पाचं विसर्जन तुम्ही बघितलं, जे की सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे काल 9:15च्या आसपास बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं। आणि काल जसं की ग्रहण होतं, तर ग्रहणामध्ये म्हणजे बाप्पाला देवाला कुठलाही हात नाही लावत किंवा आपण साधं अन्नही ग्रहण करत नाही, तर या सगळ्या गोष्टी काल होत्या। तर त्याच चर्चेमध्ये असं म्हटलं गेलं की 10-10:30 नंतर जे विसर्जन होणार होतं ते 9:15ला त्यांनी आटोपलं। तर मुळात विषय असा आहे की काल व्हिडिओ केला, त्याच्यामध्ये आपण बरेच मुद्दे मांडले। तर काही टेक्निकल इश्यूजमुळे बाप्पाचं विसर्जन होत नव्हतं असं सांगण्यात येत होतं मंडळाकडून। आणि गोष्टी अशा होत्या की ती मेन गोष्ट अशी होती की परंपरेने बाप्पाचं विसर्जन आपल्या 2 घोड्यांवर छानपैकी त्याला असं कसं म्हणतो की छानपैकी त्याला असं घेऊन पारंपरिक पद्धतीने त्याचं जे विसर्जन केलं जायचं बाप्पाचं, आणि जे करायचे ते कोळी बांधव त्यांना डावलून कशा प्रकारे गुजरातवरून फुल एकदम ऑटोमॅटिक असा बनवलेला तराफा, छान सजवून गोल गोल फिरणारा असा तराफा त्यांनी मागवलेला। म्हणजे असं ना की आता थोडं अपग्रेड व्हायला पाहिजे काइंड ऑफ त्यांचं मे बी असेल मेंटॅलिटी, ते त्या बाप्पालाच माहीत। तर तसं त्यांनी मागवलं तर आणि त्या तराफ्यावर बाप्पाला बसवलं। तर बाप्पा म्हणे काय बसायला तयार नाही, ओके। तर तो तराफा पुढे बाप्पाचं विसर्जन त्या तराफ्यावर तो बसत नसल्यामुळे ते होऊ शकलं नाही। तर जेव्हा बाप्पाला थोडं पाण्यात नेलं गेलं तर त्या पाण्यात वाळूमध्ये बाप्पाचं असं म्हणतात की जे पाय आहेत ते रुतले। तर ज्या की बातम्या आम्ही कालपासून आजही बघतोय की जो श्रीमंतांसाठी जो पाय तुम्ही ठेवलेला ना, तोच पाय बाप्पाचा म्हणे वाळूत रुतलेला। तर बाप्पाला पुढे जायचं नव्हतं। तर असे कालपासून असे बरेच व्हिडिओ होते की तुम्ही निगेटिव्ह कमेंट नका करू, असा विचार करा की बाप्पाला स्वतःलाच जायचं नसेल आपल्याला सोडून असं तसं। तर हो, आम्हाला तेच म्हणायचंय की बाप्पाला जायचंच नाहीये, कारण बाप्पाला असं नाही जायचंय, बाप्पाला नाराज होऊन नाही जायचंय। तो जसं जातो ना दरवर्षी तसंच त्याला जायचं तुम्हाला आनंदात बघून। पण तुम्ही दुसऱ्याला दुखावून तो कसा आनंदी राहील हा विचार तुम्ही केलात का? काल व्हिडिओ टाकल्यानंतर बऱ्याच साऱ्या कमेंट्स होत्या जे की लोकांना पटलं आपण काय बोलतोय, किंवा त्यांच्या मनात काही सेम गोष्टी आहेत त्यांना पटलं। तर काहींचं एकाची कमेंट अशी होती की तुम्हाला दर्शन नाही मिळत म्हणून तुम्ही असे व्हिडिओ बनवता। नाही हो, आमचं बालपण इथेच गेलं। आमचे बरेच मित्रमंडळी आहेत, मीडियावाले आहेत, आम्हाला मिळू शकतं ना दर्शन, पण आम्हाला नाही जायचं। आमच्या लहान मुलांना, आमच्या आई वडिलांना त्या गर्दीतून अगदी कुत्र्यासारखी वागणूक मिळण्यासाठी आम्हाला नाही जायचं। बाप्पाला आम्ही घरातून सुद्धा हात जोडून तो तेवढाच पावणार, तिकडे वेगळं काही जाऊन आम्ही बोलणार नाही, कारण तुम्ही आम्हाला तिकडे 1 सेकंडही थांबून देणार नाही। बघितलं नाही यावर्षी ते बिचारं बाळ, ती छोटी मुलगी, तिला खांद्यावर घेऊन तिचे वडील जेव्हा दर्शनासाठी गेले तेव्हा तुमचे जे बाउन्सर्स असतात ना आणि तुमचे कार्यकर्ते जे कुत्र्यासारख्या अंगावर धावतात, कसं ओढलं त्यांना। जे निगेटिव्ह कमेंट जे तुम्हाला वाटतं, जे भुंकणारे आहेत, तुम्हाला असं वाटतं की लोक निगेटिव्हिटी पसरवतात, हे ते नाही, तुम्हाला हे दिसत नाही? तुमचे डोळे नसतात का त्यावेळेला जागेवर? तुम्हाला वाटतं तुम्ही नाही बोलू शकत की हे चुकीचं आहे मंडळाचे कार्यकर्ते? जर तुम्हाला वाटतं तर तुम्ही हे रोखू शकत नाही का? जेव्हा 4 माणसं तिथे त्या बापाला खेचतात, बिचारा ते मूल पडत येत होतं खांद्यावरून ती मुलगी, तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली का? ती 4 माणसं त्यांना त्रास देतात, तर तुमच्यातला एकही कोणी असा मर्द किंवा ज्या बायका कोणी असेल ज्याला कोणाला फरक पडतो, त्यांना कोणाला निगेटिव्ह वाटतं, तेव्हा तुम्हाला नाही वाटत का की आपण हे थांबवूया, हे चुकीचं आहे? तुम्हाला खूप मोठेपणा वाटतो ना तिथे उभं राहून। तुम्हाला बाप्पा सांगतो काय करायला? नाही ना? याची शिकवणूक अशी आहे का? आमचं हे म्हणणं आहे। आणि मी पुन्हा सांगते, ज्याला वाटतं ना की आम्ही बाप्पाच्या विरोधात बोलतो, नाही, आम्ही त्याच्यापेक्षा मोठे नाही त्याच्या विरोधात बोलायला। त्यांनी आम्हाला घडवलंय, आम्ही नाही त्याला घडवलंय ना, तुम्ही घडवलंय। त्याच्यामुळे तुम्ही आहात, तुमच्यामुळे तो नाही आहे, पुन्हा सांगतो।
बाप्पाने माणसाला जन्माला घातलं ते प्रत्येकाची सोय केली हो खाण्यापिण्याची. कधी कोणाला उपाशी नाही मारत. तुम्ही कसं मारता? आंदोलन करते जे मराठी होते बिचारे खाण्यासाठी, बाप्पाच्या दर्शनासाठी, त्यांना तुम्ही हडतूड? काय लायकी आहे तुमची? कोण आहात तुम्ही? अन्नछत्र बंद केलं. अरे काय, त्या देवाच्या दारात पण माफी नाही तुम्हाला. कळालं ना? याच अन्नासाठी ना तुम्ही तडफडाल. जी हाय तुम्ही घेतले ना मराठ्यांची आणि त्यांच्या आई भगिनींची, ज्यांची कोणी जे जे आलेले, तुम्ही नाही असं, तुम्हाला नाही, या गोष्टी पचणारच नाही. माणसाने ना पैसा देऊ नये, पण एखाद्याला पाणी आणि अन्न पहिलं द्यावं. आम्ही विचारतो ना, तुमच्या दारात कोणी आलं ना साधं डिलिव्हरी बॉय, तरी पहिलं पाणी विचारतो. तुमच्यासारखे नाही, कसला माज, हेच आम्हाला म्हणायचं. आणि ज्याला व्हिडिओ खटकतात त्यांनी खटकून घ्यावं, आम्हाला फरक नाही पडत. मराठ्याच्या औलाद आहे आणि लालबाग परळकर आहे. कळलं? जे आहे तेच बोलणार आणि मुद्द्यानेच बोलणार. तुम्हाला तुमची जागा आम्ही नाही ना, तरी तो आहे ना बाप्पा, ज्याच्या दरबारात तुम्ही मिरवता 10 दिवस, तोच दाखवा. त्याच्या जीवावर जे उडताय ना, अरे कालही म्हटलं की तो 10 दिवसात तुम्हाला एवढं देतो ना, एवढं की तुम्हाला आयुष्यभरासाठी कमी नाही पडणार. आणि तुम्ही त्यांना नाकारलं. जेवण, दर्शन, साध्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे जे पारंपरिक पद्धतीने कोळी बांधव त्याचं विसर्जन करतात, त्यांना तर तुम्ही पूर्णच बाजूला काढलं. त्यांचाही होणारा अपमान आम्ही बघतोय की आज पण दिवसभर चालल्यात क्लिप. त्या छोट्या जी छोटी मुलगी, तिच्या वडिलांची ती क्लिप, मराठ्यांची. त्यानंतर मग आता कोळी बांधवांची, त्यांचा पोलिसांनी केलेला अपमान ढकलून ना, त्यांना बायका दिसत आहेत ना, काही सरळ सरळ ढकलतात, त्यांना काही बोलतात. अरे काय, कसली तुम्हाला, कसली घमेंड, कसला माज, कोणत्या पैशावर, कोणत्या याच्यावर एवढं उडतंय, आम्हाला तेच म्हणायचं. दॅट इज माय पॉइंट. आणि प्रत्येकाचा हाच पॉइंट आहे. जे सेलिब्रिटी, ज्यांच्यावर तुम्ही आता बोललो असो, मी बोलायला खूप गोष्टी आहेत, ज्यांच्या मागे मागे सतत करत असता. लोकांना असं सांगण्यात आलं, बऱ्याच जणांचं असं पण होतं की सेलिब्रिटींना मग साध्या लाईनीत लावलं की लोक त्यांच्या मागे मागे जाणार. ठीक आहे, मान्य आहे, आणि ते सेलिब्रिटी आहेत किंवा काय, पण म्हणून तुम्ही तासन तास उभे असलेल्या, रांगेत असलेल्या लोकांना किंमत न देता त्या सेलिब्रिटींना अगदी अर्धा अर्धा तास द्या. देवाच्या डावा पाय सेलिब्रिटींचा, VIP लोकांचा, उजवा पाय साध्या लोकांचा. हे काय ठरवणारे कोण तुम्ही? त्यांच्या मागे मागे करता. कुठे होते सेलिब्रिटी एवढे वर्ष? जेव्हा कोळी बांधवांनी गणपती सुरू केला, बाप्पा त्यांना नवसाला पावला, त्यांनी सुरू केला, त्यांना तुम्ही बाजूला केले. आणि सेलिब्रिटींचा बाप्पा आहे का तो? कोणाच आहे? अरे तुम्ही मंडळ विकलं, पण तुम्ही सगळ्यांना गृहीत धरणार का? नाही, तुमची मनमानी नाही चालणार. त्या कोळी बांधवांना दुखवलं ना, म्हणून तू जायला रेडी नव्हता काल. बघितलं ना, जे जे असे सो कॉल्ड जे येतात ना कमेंट करायला, किंवा ज्यांना असं हर्ट होतं, आम्हाला नाही घेणं देणं तुमचं. तुम्हाला कोणालाही काही हर्ट होतं, ज्यांना हसायचे हसा, काहीही करा. पण शेवटी आहे की ज्याचा कॉन्ट्रॅक्ट ज्या कोळी लोकांना बाजूला करून तो शोभेचा तराफा तुम्ही मागवलेला ना, शेवटी तो काहीच कामाचा नाही ठरला. हातला कालच म्हटलेलं की तो बापाने ठरवलंय, तो हट्टाला भेटलाय. जोपर्यंत माझा कोळी बांधव येत नाही, मला हात लावत नाही, तोपर्यंत मी जाणार नाही. केला ना, तेच आहे. हा माज कार्यकर्त्यांचा आहे, तो उतरायलाच हवा. आमचा बाप्पा आहे, आम्ही हक्काने सांगतो. लालबागचा राजा आमचं सगळ्यांचं. अरे जगभरातून लोक त्याच्यासाठी असे हे आसुसलेले असतात त्याच्या दर्शनासाठी. बऱ्याच मला कमेंट्स आहेत की आम्ही लालबागलाच राहतो पण आम्ही दर्शन घ्यायला जात नाही, आम्ही भायखळाच्या ब्रिजवर दर्शन घेतो. का? आता म्हणा, जे तुमच्यातले आहेत ना, तुमच्या ओळखी नसतील, तुम्हाला कोण दर्शन देत नाही, देत का त्यांना? नाही. तुमच्यामुळे, तुमच्यासारख्या ज्यांना बोलतो कवडीची अक्कल नाहीये, काडीची ना, तुमच्यात मॅनेजमेंट नाहीये, तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळे लोक येत नाहीत. आणि जे येतात ते दरवर्षी येतील, पुढच्या वर्षी येतील. ज्यांना तुम्ही ढकलताय, कुत्र्यासारखं ट्रीट करताय, ज्याला तुम्ही माणूस समजत नाहीये, ते दरवर्षी येणार. पण पुन्हा पुन्हा सांगते, ते फक्त बाप्पासाठी येणार, ते तुमच्यासाठी नाही येत. तुम्ही कोण आहात, तुमच्याकडे किती पैसा आहे, कोणाला काहीही घेणं देणं नाही. माझा बाप्पा तो आहे, त्याच्यासाठी मी येणार. असं ठरवून तिथे येणारा प्रत्येक माणूस येतो.
आम्ही नाही म्हणत, श्रद्धा सगळ्यांची आहे, सेलिब्रिटींची पण आहे, पण सगळ्यांची आहे. सगळ्यांना सेम वेने ट्रीट करा ना. एकाला VIP, एकाला तासन तास उभं राहायला आणि एकाला एक सेकंडही बघून देत नाही. कुत्र्यासारखे सुटणारे तुमचे जे कोणी कार्यकर्ते, जे कोणी आहेत, तुम्हाला माणुसकी नाही. अरे तुमच्या आई वडील तिथे असतील, तुमची मुलं बाळ असतील, तुमच्या आई बहिणी असतील, तुम्ही काय कराल? विचार करा ना प्रत्येक गोष्टीचा वागताना. ज्याला व्हिडिओ खटकतो, ज्याला जे आमचं बोलणं खटकतं, अरे खटकू दे, आम्हाला काही फरक नाही पडत. त्याच बाप्पाच्या कृपेने सगळ्यांचं सगळं छान चालू आहे. फक्त तुमचा जो माज आहे ना, तो कुठेतरी उतरणं बाकी आहे. हा बाप्पा गोरगरिबांचा आहे, पोळ्यांचा आहे, सगळ्यांचा आहे. तो तुमची अमानत किंवा तुमच्या मालकी हक्काचा नाहीये. त्यामुळे वेळेत सुधारा, हेच सांगणं आहे. पुन्हा पुन्हा सांगतो, ज्याला व्हिडिओ खटकतील, ज्यांना असं वाटतं आम्ही काय की आमचा राग आहे, हो आमचा राग आहे. गणपती बाप्पावर नाही, लालबागचा राजा किंवा कुठल्याच बाप्पावर आमचा राग नाही. इतर मंडळांप्रमाणे तुम्ही सुद्धा व्यवस्थित मॅनेजमेंट करू शकता. जर केलं तर, तुम्हाला करायची नाहीये. हीच वृत्ती तुमची दरवर्षी दिसते, कळालं? त्यामुळे तुमच्या वृत्तीला जागेवर, तुमची बुद्धी जागेवर, तो बुद्धिदाताच आणेल. लालबागचा राजा आमचा खरंच मनापासून बाप्पाला मानलं, त्याने दाखवलं त्याचं कालचं अस्तित्व की मी आहे. मला फक्त मातीची मूर्ती नका समजू. त्यामुळे त्याला गृहीत नका धरू. तो आहे आणि तोच तुम्हाला वळण लावणार, तोच तुम्हाला जागेवर आणणार. कळलं? माझा बाप्पा लालबागचा राजा विजय असो.